नमस्कार, शिवराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. विज्ञानाची कास धरून मराठी भाषेचा वारसा समृद्ध करा, प्राध्यापक सचिन बेलेकर यांची प्रतिपादन. विज्ञानाच्या युगात प्रगती करताना आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा. विज्ञानाचा शोध आणि मराठी भाषेचा गौरव हे दोन्ही आपल्या प्रगतीचे दोन महत्वाचे स्तंभ आहे, असे विचार प्राध्यापक सचिन बेलेकर यांनी चैतन्य पब्लिक स्कूलच्या विज्ञान दिन आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. केवळ तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे विज्ञान नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनातील अंधश्रद्धा दूर करून कार्यक्रम भाव शोधणे म्हणजे खरा वैज्ञानिक दृष्टिकोन. त्याचबरोबर ज्ञानपीठ विजेती कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन हा केवळ सण नसून मराठी संस्कृती आणि साहित्य वारसा जपण्याचा संकल्प आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. जागतिक स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञान जर आपण मराठी भाषेतून अधिक सोप्या पद्धतीने मांडले तर ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले की सी.व्ही. रमण यांच्यासारखा शोध घेण्याची जिज्ञासा, त्याचबरोबर कुसुमाग्रजासारखी शब्दांची धार जपून मराठीचा झेंडा जागतिक स्तरावर फडकवा, असा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराज न्यूज. आणि आदरणीय संपूर्ण व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्र हो, 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि आज राष्ट्रीय विज्ञान दिन असा संयुक्त कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो. वास्तविक पाहता आपण 2025 ची जर विज्ञानाची थीम जर बघितली सारिंगी सर, स्वदेशी भारत तंत्रज्ञान ही थीम सरकारने वापरली होती. शक्ती ही सशक्ती शक्ती आणि अभिजात मराठी भाषेचा दर्जा ज्या आमच्या मराठी भाषेला मिळाला ती म्हणजे आपली मातृभाषा. आता आपल्या काही बालमित्रांनी सांगितलं, विष्णू वामन शिरवाडकर कवी, प्रसिद्ध कवी, लघु निबंधकार, कादंबरी, कथा लेखक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दुसरे लेखक, रामन इफेक्ट ज्यांनी शोध लावला ते आमचे सी.व्ही. रमण. या लोकांनी फक्त शोध किंवा ती भाषा, ती शैली हे निर्माण केलं नाही, तर त्यांनी या देशाची अस्मिता संपूर्ण जगामध्ये दाखवून दिलेली आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला ती परिचित व्हावे यासाठी हे दिवस आपण साजरे करत असतो. प्रत्येकाने आपल्या भाषणामध्ये सांगितलं, कवी कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर. पण सारंगी सर, शिरवाडकरांचं मूळ नाव मला वाटतं गजानन शिरवाडकर होतं. एखाद्या व्यक्तीला ती चालना देणं हे सारंगी सरांचं काम असतं. सांगण्याचा उद्देश असा की जी मातृभाषा आम्ही घरामध्ये पोहोचवली, ज्या मातृभाषेचं बाळकडू आम्ही जन्माला घेऊन आलो, ही भाषा काही आजची नाहीये. दर वर्षाचा त्या भाषेला इतिहास आहे. मग ते मराठीतलं पुस्तक घ्या, विवेक सिंधूचं, ज्यांनी मुकुंदराजांनी घेतलं, नरेंद्र भाषा भेटी अनुसरणचं एखादी संस्कृतची छोटासा पॅराग्राफ घ्या. मराठी बोलतो, मराठी समजतो तो मराठी, की महाराष्ट्रात राहतो तो मराठी, ह्या वादाची आपण पडायचं नाही, ती राजकारणी बघून घेतील. विज्ञान दिन, मराठी दिन दोन्ही संयुक्त कार्यक्रम आज आपण घेतोय. सकाळपासून तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी विज्ञानाचे प्रयोग केले, काहींचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, चांगला प्रयत्न केलाय. आणि जन्माला येणारा माणूस हा काही शिकून येत नसतो, तो तुमच्यातच घडत असतो. आणि अशाच प्रकारची ही दोन व्यक्ती होत्या, हे लक्षात ठेवा.
येणाऱ्या भविष्य काळामध्ये या भारताचं भवितव्य तुमच्यामध्ये लपलेलं आहे. बऱ्यापैकी सर मलाही काही येत नव्हतं असे प्रयोग या विद्यार्थी केले होते, हे सांगण्याची गोष्ट आहे. कारण तुमच्यामध्ये जी प्रतिभाशक्ती आहे, तुमच्यामध्ये जी बौद्धिक पातळी आहे, त्या बौद्धिक पातळीला, त्या प्रतिभाशक्तीला शाळा, आपले संपूर्ण शिक्षक त्याला प्रोत्साहन देतात. कारण या देशाचा सुधार नागरिक घडवण्याचं काम शाळा करत असते. आणि त्यासाठी आपल्या समोर एक स्वप्न असावं लागतं. प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न आहे. कुणाला पोलीस व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, वगैरे वगैरे. आहे की नाही आहे? होय की नाही? आवाज येत नाही. आहे ना स्वप्न? बघा, फक्त स्वप्न आहे म्हटल्यावरती थोड्याच लोकांनी फक्त हो हो म्हटले. याचा अर्थ काय माहित आहे? आमच्या सायकोलॉजी भाषेमध्ये ते तुमचं स्वप्न नव्हं, तो फक्त तुमचा विचार आहे. मी वारंवार माझ्या स्पीच मध्ये वारंवार सांगत असतो, कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा इथं बसली मंडळी पण ऐकलं असेल. तुमचं स्वप्न वेगळं असतं, तुमचे विचार वेगळे असतात, कृती मात्र तिसरीच असते. जर तुमच्या स्वप्नांना पंखा, त्या स्वप्नांना बळ द्यायचं असेल तर तुमची कृतीयुक्त विचार, त्याचं वर्तन हे तुमच्या आमच्यामध्ये असलं पाहिजे. तरच ते स्वप्न काय होणार आहे? विचारांती, पूर्णांती होत राहणार आहे. आपला एक विद्यार्थी त्या ठिकाणी एक मेंदूचा प्रयोग केला होता, काय बघितलं असेल. कोणती नवीचा विद्यार्थी होता बघा. डावा मेंदू, उजवा मेंदू, हे काय? आपलं शरीर, आपल्याला मेंदू आहे की नाही? आहे की नाही? आहे ना? त्या ठिकाणी चित्र लावलं होतं बघा. डावा मेंदू, उजवा मेंदू, डावा हात, उजवा हात, उजवा पाय, डावा पाय. हा मेंदू डावा उजवा, डावा मेंदू जो आहे तो आपण जर बघितलं, तो भाषेवरती प्रभुत्व निर्माण करायला शिकवतो. डावा मेंदू तुमच्या उजव्या शरीराची हालचाल नियंत्रित करण्यास शिकवते, तार्किक विचारशक्ती देतात. आणि याच्यासाठीच हे विज्ञान आपल्या दैनंदिन गरजेचं एक अविभाज्य घटक बनतं. विज्ञानाने अनेक करामती केल्या. आज आपण एका क्षणामध्ये फोनवरून आपल्या घरच्यांशी व्हिडिओ कॉल करतो. कशाचा आविष्कार आहे हा? विज्ञान. विज्ञान, तंत्रज्ञान हे शब्द आता प्रचलित होत आहेत. मराठी अस्मिता जपली पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे, म्हणून आज अनेक राज्यभरात आंदोलन होत आहेत, ही तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग मराठी विज्ञान, मराठी विज्ञान, मराठी विज्ञान हे काय? आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या दोन्ही बाजूला असणार ही दोन्ही सवंगडे. आणि म्हणून संस्कृत मध्ये एक श्लोक आठवतो, काले मृदुर्य भवती काले भवती दारुण स साधनवती परमश्रेय विघ्नांच्या पदी तिष्ठती. जो काळानुरूप बदलतो तोच सर्व श्रेष्ठत्वाला जात असतो. म्हणून आज तंत्रज्ञान स्वीकारणं, त्या तंत्रज्ञानामध्ये आपण स्वतःहून सहभागी होणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं काम असतं. आणि मग पुढे जाऊन तुमच्या आमच्यातले अनेक विद्यार्थी मग ते कवी होतील. परवाच एक कोणतरी विद्यार्थी आला होता बघा, पुजारी सर पण परवा बोलले ना आपल्याला,
चित्रपटाची स्टोरी लिहिली त्यांनी. ही प्रतिभाशक्ती आहे तुमच्यातली. म्हणजे आमच्या प्रशालेमध्ये एक छोटा लेखक पण आहे सर, हे आपलं कौतुकाची गोष्ट आहे. आणि असं प्रत्येकानं एकमेकाचे चांगले गुण घेऊन आपणही घडलं पाहिजे. ही मनीषा तुमच्या मनामध्ये पाहिजे. ज्यांचे आपण फोटोपूजन केलं ती सी.व्ही. रमन आणि कुसुमाग्रज यांचे थोडे तरी विचार आपण आजच्या दिवशी कणभर जरी घेतलं ना तरी आपल्याला मनभर मिळू शकेल. थोडी प्रतिभावान अशी लोक आपल्या देशामध्ये होऊन गेली. आणि आपण या स्वतंत्र भारताची लेकरं, या स्वतंत्र भारतामध्ये अनेकविध घडामोडी करत असताना आपला जन्म झालेला आहे. आणि आज तर तुमच्या समोर अगदी AI तंत्रज्ञानापासून कित्येक गोष्टी तुम्हाला तर समोर आलेल्या आहेत. या ठिकाणी जी लोक बसले त्यांनी AIचं तंत्रज्ञान आता बघितलेलं आहे. परंतु तुमचा जन्म म्हणा हे तंत्रज्ञान युगातलं आहे असं मला वाटतं. ज्या काळामध्ये तंत्रज्ञान सुद्धा नव्हतं, AIची गोष्ट लांबच, तरी सुद्धा त्या काळामध्ये या प्रतिभावान लोकांनी आपला आविष्कार दाखवलाय, तो फक्त बुद्धीच्या जोरावरती. मोठी माणसं उगाच मोठी होत नसतात. त्या पाठीमागे असणारी त्यांची कष्ट ही सुद्धा तितकंच महत्वाचं. जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. तुम्हाला हिप्नॉटिझम शब्द माहित आहे? ऐकून तरी असं जादू काय करतात स्टेजवरती, हिप्नॉटिझम. तर या देशामध्ये अशी अनेक लोक होऊन गेली की ज्या लोकांना लोकांच्या वेड्यात काढलं होतं. आणि असाच एक माणूस होता हिप्नास नावाचा. त्याचं नाव हिप्नास. तो खुळ्यासारखं वागायचा, लोक काय बी म्हणायचे. अक्षरशः लोक सुद्धा त्याला दगड मारायचे. पण जगामध्ये त्या दिवशी आविष्कार घडला आणि त्या माणसानं, ज्याला लोक दगड मारत होती, त्या माणसानं हिप्नॉटिझम नावाचं तंत्र विकसित केलं आणि त्याचं नाव घेऊन आज लोक पैसे मिळवायला लागले. सांगण्याचा उद्देश असा की लोक तुम्हाला नावं ठेवू द्या, लोक तुम्हाला दोष देतील, देऊ द्या, पण तुमचं लक्ष ध्येयावरून हटता कामा नये. अगदीच तुमच्या जवळच उदाहरण घ्या, एडिसनचं उदाहरण घ्या. आता विज्ञानजी सर सांगितलं की ज्या वेळेला हा एडिसन त्यांच्या शाळेमध्ये शिकत होता, अत्यंत खोडकर असा हा मुलगा. शाळेनं सांगितलं की तुम्ही याला इथून घेऊन जा, आणि आईला चिठ्ठी लिहिली की तुमचा मुलगा अमुक अमुक आहे, तसा आहे, याला घेऊन जा, आमची शाळा काही घेऊ शकत नाही. पण एक गोष्ट होती, ज्यावेळेला त्या मुलानं विचारलं आईला की मला शाळेत का काढलं, त्यावेळी आईनं सांगितलं, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तू फार हुशार आहेस आणि तुला ती शाळा घेऊ शकत नाही, तर मी तुला घडवते. आणि असा एक मुलगा या जगाच्या पाठीवरती दिव्याचा शोध लावला आणि त्याचं नाव जगभर झालं. कारण एक आईच मुलाला घडवते. आणि म्हणून आमचे टीचर सुद्धा तुमच्यासाठी आईसारखं काम करत असतात. ही वाखाणण्याजोगं काम आहे, लक्षात ठेवा. कारण स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी, ही ओळ आपण ऐकत असतो. तुम्ही कुठे जरी गेला तरी सुद्धा आई शिवाय आपल्या चुका कोणी पोटात घेत नसते. आणि याचसाठी ही मराठी भाषा कुठली असू दे,
फक्त तुमच्या मनामध्ये तो स्पार्क पाहिजे, तो विचार पाहिजे की मी या विचाराला ठिणगी कशी देऊ, तर तुम्ही त्या प्रगती पथावरती जाऊ शकता. सक्सेस मिळवणं अवघड नसतं, ते टिकवणं अवघड असतं असं म्हणतात. आणि तुमच्या मनामधली असणारी ती ठिणगी एकदा उठली की तुम्ही त्या यशाच्या शिखरावरती हळूहळू का होईना चढत जाऊ शकता. तर आणि तरच त्या यशाच्या शिखराचं एक प्रकारचं गोडवा आम्ही दाखवू शकतोय. तुम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचायचं असेल तर तुम्हाला आधी अपयश म्हणजे काय हे पचवावं लागेल. तरच तुम्हाला काय होणार आहे, यश नेमकं आहे तरी कसं, यश मिळवायचं तरी कसं. आणि यासाठीच आपले संपूर्ण गुरुवर्य हे तुमच्यासाठी काम करतात. आज या ठिकाणी विज्ञान दिन आणि मराठी भाषा गौरव दिन या निमित्तानं मला व्यासपीठाने बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा पण आभारी आहे. तुम्ही मला 5-10 मिनिटं सहन केलात त्याबद्दलही मी धन्यवाद देतो. आणि पुढची सूत्र